आज एक महत्त्वाची कॉन्फरन्स होती आहे पुण्यामध्ये, ज्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून ही प्रेस कॉन्फरन्स घेतली जाते आहे. काय नेमके मुद्दे होते यामध्ये ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत सिद्धेश कदम आहेत, जे अध्यक्ष आहेत या MPCBचे. काय सांगाल सर, आज जी कॉन्फरन्स होती आहे त्यामध्ये नेमकं काय काय आहे, काय काय झालं? आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ MPCB आणि भारत रिसायकलिंग शो यांच्या माध्यमातून रिसायकलिंगच्या संदर्भात पुण्यामध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत आणि पुढचा दृष्टिकोन काय असणार आहे त्या अनुषंगाने एक कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आपण पाहताय एक उत्कृष्ट रिस्पॉन्स या ठिकाणी पुणे शहरामध्ये मिळालेला आहे. खरं म्हणजे ही फक्त पुण्यातच थांबणार नाही आहे, अजून नाशिक, रत्नागिरी अशा अनेक शहरामध्ये अशी कॉन्फरन्सेस होणार आहे. पण पुण्यामध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे का पुणा एक ऑटोमोबाईल हब आहे आणि एक IT इंडस्ट्री हब आहे. तर ह्या दृष्टिकोनातून जे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जो वेस्ट बाहेर निघतो, जो कचरा बाहेर निघतो, म्हणजे एनी काइंड ऑफ वेस्ट असो, त्याच अनुषंगाने IT इंडस्ट्रीमध्ये जो वेस्ट आपण जनरेट होतो तर त्याचे रिसायकलिंग करून त्यांना सर्क्युलर इकॉनॉमी म्हणून त्याचे पुढचे ऑपॉर्च्युनिटीज काय परत बिझनेसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्या अनुषंगाने ही आज कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. फक्त इंडस्ट्रीज नाहीत तर स्टुडंटसुद्धा या कॉन्फरन्समध्ये अटेंड केलेले आहेत. त्याचबरोबर पॉलिसी एक्सपर्टसुद्धा आहेत, त्याचबरोबर NGOसुद्धा आहेत. म्हणजे कलेक्टिव्हली सगळ्या स्टेक होल्डर्सना एका प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अजून त्याच्यामध्ये काय सुधारणा करू शकतो त्या अनुषंगाने कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर होती सर कॉन्फरन्स. यासोबतच पुणे महानगरपालिका आणि तुम्हाला मिळून एक उच्च न्यायालयाकडून पत्र पाठवण्यात आलेलं आहे. नेमकं काय आहे ते पत्र आणि त्याच्याबाबतचं उत्तर तुम्हाला पालिकेकडून मिळालं आहे? मला वाटतं मुळा मुठा नदीच्या बाबतीत काही एका नागरिकांनी त्यांना काहीतरी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तर आम्हाला पुणे महानगरपालिका त्याचबरोबर इरिगेशन डिपार्टमेंट संयुक्त एक ऑडिट करायला सांगितलेलं आहे की खरोखरच पर्यावरणाचं तिकडे कुठे काही नुकसान झालं आहे का ह्याचं एक ऑडिट आम्हाला करायला सांगितलेलं आहे. तर नक्की जे जागेवर आहे म्हणजे जे फॅक्ट आहे ती फॅक्ट आम्ही न्यायालयाच्या समोर ती मांडू. यासोबतच सर, वृक्षतोड होते मोठ्या प्रमाणात. जर पुण्याचा रिंग रोड आहे तर त्या रिंग रोडसाठी मोठ्या प्रमाणात जवळपास आमच्याकडे जी आकडेवारी आहे त्यामध्ये 3,500पेक्षा जास्त वृक्षतोड होणार आहे. तर त्या संदर्भात तुमच्याकडून काय केलं जाणार? मला वाटतं हा महानगरपालिकेचा विषय आहे. वृक्षतोडची परवानगी ही महानगरपालिका देते, ट्री अथॉरिटी म्हणून. पण हा एक फार सेन्सिटिव्ह विषय आहे. आज डेव्हलपमेंट होत असताना एन्व्हायरमेंटल बॅलन्स आणि मी म्हणतो इकॉलॉजिकल बॅलन्स हे साधणं फार गरजेचं आहे. ती फार थिन लाईन आहे. मग डेव्हलपमेंट गरजेचं आहे का? तर हो. पण वृक्षतोड हे सुद्धा गरजेचं आहे का? तर नाही. आपण पर्याय काय आहे का तोही आपण शोधला पाहिजे. जर पर्याय नसेल, अपर्याय जर आपल्याला ते करावं लागत असेल तर जर एक वृक्ष आपण तोडतोय तर आपण समोर किती वृक्ष अजून नवीन लावणार आहोत ह्याच्यावर सुद्धा आपण तो विचार केला पाहिजे. पण जसंही म्हणालो की डेव्हलपमेंट आणि इकॉलॉजिकल बॅलन्स ही एक थिन लाईन आहे. तो बॅलन्स मेंटेन करणं हे फार गरजेचं आहे. तर आपण पाहिलं की या सगळ्या संदर्भात त्यांच्याकडून एक कॉन्फरन्स घेण्यात आली आणि या कॉन्फरन्समध्ये महत्त्वाचे मुद्दे जे आहेत तर ते मांडले गेलेले आहेत. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यांतपुरे, सिविक मिरर, पुणे.